विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली। त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसीची प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे। ऑक्टोबरचा लाभही पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे। आपण या संदर्भात अधिक लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा। बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येऊ। भाऊबीजेच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच, भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे। ही योजना बंद होणार नाही असंही ते म्हणाले। मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-केवायसी, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-केवायसीमुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-केवायसीमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-केवायसीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-केवायसीमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना, त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाइड विक्ट्री जी मिळाली, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कि आखिर कहीं इस योजना को लेकर एक जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ। और ई-केवायसी का जो मामला है, ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के
अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे। इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है। और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महायुति सरकार ने शुरू की है, उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए। और इसीलिए हमने वो योजना शुरू की है। हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे, कई संभ्रम फैला। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, आता EKYC लाडक्या बहिणींना करावी लागणार आहे। तुम्हाला 18 नोव्हेंबरपासून पर्यंत ही EKYC करणं गरजेचं आहे। बघा, आज 1 नोव्हेंबर आहे आणि लाडक्या बहिणींना आता ऑक्टोबरचा हप्ता आज वाटपाला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। परंतु तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय, व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर समजेल। बघा, EKYC करताना तुम्हाला अनएबल टू सेंड OTP असा हा एरर येतो, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे मी पुढे सांगतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑक्टोबर महिन्याच्या तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये आहात का नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे। तुम्हाला बघा, जर तुम्ही पात्र लाभार्थीमध्ये नसाल तर सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असा मेसेज तुम्हाला येतो। हा तुम्हाला EKYC करतानाच येतो आणि जर असा मेसेज आला तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही। लाडक्या बहिणींना 6,000 रुपये मिळणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणारच आहे, परंतु दिवाळीची ओवाळणीसुद्धा राहिलेली आहे, तीसुद्धा मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रश्न आहे तो म्हणजे EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती द्या, असा आपल्याला एक प्रश्न नेहमीच पडतो। अजूनही सरकारनं त्याच्यावरती तोडगा काढलेला नाही। आपण सरकारला याच्यावरती प्रश्न केलेले आहेत भरपूर, लवकर त्याच्यावरती आपल्याला काहीतरी तोडगा मिळेल। परंतु लक्षात घ्यायचं आहे, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतोय, ऑक्टोबरचा हप्ता आजपासून सुरू होईल। आजपासून तुम्हाला ऑक्टोबर आणि दिवाळीचा जो बोनस आहे तो मिळायला सुरुवात होईल। याच्यामध्ये काही 12 जिल्ह्यांमध्ये सुरुवात होईल आणि काहीच बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत। आता कोणाला किती पैसे मिळणार मी तुम्हाला सांगतो। ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळाला त्यांना दिवाळीचा बोनस आणि ऑक्टोबरचा हप्ताच असे 3,000 रुपये मिळणार, म्हणजे एका घरात 2 लाडक्या बहिणी असेल तर 6,000 रुपये मिळणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि लक्षात घ्यायचं आहे, 18 नोव्हेंबरपूर्वी आपल्याला EKYCची प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे, लक्षात घ्या। जर हे केलं नाही तर तुम्हाला पात्र लाभार्थी यादीतून बाहेर काढलं जाईल असं सरकारनं थेट सांगितलेलं आहे। त्यामुळे KYC जरी स्थगिती दिली तरी ते आता काढलेली आहे। 18 नोव्हेंबरपर्यंत नवीन GR सुद्धा आलेला आहे। आता ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्या संदर्भात GR सुद्धा आलेला आहे। GRमध्ये सुद्धा आता ऑक्टोबर महिन्यासाठी 410 कोटी रुपये हे बँकेमध्ये जमा करण्यात आलेलं आहे, डिपॉझिट झालेलं आहे चेक। त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्यांना आज खटाखट पैसे यायला सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, पैसे आले नसेल तर घाबरू नका, हळूहळू पैसे हे टप्प्याटप्प्यानं पैसे येत आहेत, त्यामुळं सगळ्यांना पैसे हे येणार आहेत। आता कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणाकोणाला हप्ता पाहिजे आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र।